श्रीकृष्ण म्हणजे भगवद्गीताचा आता ऑनलाईन क्लासचे पळय तर हे केलं ते उपरांत मला कृष्णाचे विषय भगवद्गीता म्हणजे आधी गुंतून नातलं तिथे म्हणजे भगवद्गीता अच्छीलसे मे पण त्याचा मा तिथला एका सळयत नातला ही क्लासाला शिरले उपरांत मला अधिक भगवद्गीता वाचावी दिसा नित्य एक तरी अध्याय वाचिसा त्यातले कृष्णाचं बघे लिहावं म्हणे एक श्रीकृष्णा श्रीकृष्णा श्रीकृष्ण तू मुकुंद मुरारी चक्रधारी तू जनार्दनु मधुसूदनु तू गीता बोधकु मधुसूदनु तू गीता बोधकु अवघेंचो तू रक्षकु श्रीकृष्णा श्रीकृष्णा मधुरापुरांतु उज्जलो शिखे शुभ श्रावणांतली अष्टमी देवकीचे गर्भांटी आयलोस तरी यशोदे नंदाडा वाढलोशी श्रीकृष्णा श्रीकृष्णा दही दुधाचो चोरू म्हणचली गोर्व रखणई तुला चला पविवजवितु गोकुलांतु नचतु पविवजवितु गोकुलांतु नचतु तोंडला केडलाई हशिर्ड श्रीकृष्णा श्रीकृष्णा दुष्टजनांची वधा केल्लोशी शिष्टजनांची रक्षणा कष्ट पावतेली तुला इष्ट हसती कष्ट पावतेली तुला इष्ट हसती नष्ट हैनायस तुझं रक्षण श्रीकृष्णा श्रीकृष्णा जग चल्लवेच सूत्र तुथानची पात्र मात्र आम्ही करचो दोरुके तरी सुटो निगेल्लो ते दोरुके तरी सुटो निगेल्लो ते राख कृष्णा मणी मागसो श्रीकृष्णा श्रीकृष्णा पुढई अधर्म अधिक जालो ते अनके धातू उज्जोनी ये कृष्णा कोणते आयेचेशी पोटांटी ये शिर कोणते आयेचेशी पोटांटी ये शिर त्याच जीवन पावना श्रीकृष्णा श्रीकृष्णा घरघरांशी गीता वच्चोया द्योसु भरी पाठू करीत सती थोडं वेळू साधो निघेव्या थोडं वेळू साधो निघेव्या आम्ही गीता शिकोया श्रीकृष्णा श्रीकृष्णा श्रीकृष्ण तू मुकुंद मुरारी चक्रधारी तू जनार्दनु मधुसूदनु तू गीता बोधकु मधुसूदनु तू गीता बोधकु अवघेंचो तू रक्षकु श्रीकृष्णा श्रीकृष्णा. मावी तुलाही हे कार्यक्रमाला स्वागत सुस्वागत. नमस्कार. यशा तुमचे ಬಗ್ಗೆ टिंबो आमच्या वीक्षकांसाठी एक इतलं तुम्ही देवायंता म्हणी माहिती देवायंता आणि तुमचा विचार निघेन शुरूला तुमचा बाल्य मग तुमचे दादाचा टिंबो विशेष होते तसं ताग टिंबो थंगावयंता आणि आमच्या वीक्षकांना की त्यो मनुष्यांना मग्गांचा गोंतू सेरा यशासंदाही कळा मात्र तुम्ही टिंबो सांगावयंता विषय तुमची मुंडा जंतू उज्जल्ली मुंडा जंतू बरेडी म्हणायचं वाणी उज्जल्ली त्यांचं घर ते घरांत परशुराम देवळाला लग्गी हसे ते घरांतू बे उज्जल्ली म्हळे दद्दा ते घरांत येऊन बरी वर्खां 18 वर्षಕ್ಕೆ माझ्या दद्दा ते घरांतू चल म्हणजे दद्दाला घरांनी नतला तसा तेली ना सुब्राई मम्मा तेली सद्दावनी तू 18 म्हणून
आम्ही ते हसल्ली दद्दा हाय मला संध्या दद्दा इस्कूलचा मास्टर मग मग कविता लिहायचा मी त्यातल्या बरी लहानी दद्दा कवितेने लिहन सतानी मग तिथल्याशी आठवणे मगच मला तर कळू लागलेला लिहाव्याचा विषय आम्ही स्कूलाही गेलेली ती हांची एलिमेंटरी स्कूलाची मुंडाजे यशास आपला उन्नती करीसिदा हे आपला मादारी शाले त्याला आम्ही गेलेली दद्दाई ती हांची मास्टर मलाही दद्दा मास्टर ಒಂದೇ ಕ್ಲಾಸಲ್ಲ दद्दाई मला शिकायले सती हाय हाय दद्दा तेटला दक्कोटेंदा पुरा उभारणी अभिनय करणी शिकवायचं आला दनवनित्य तेटल्या पूरा दद्दा बेस्सुनी पाठ करायचा नसला अग्गेंदा उभारणी अभिनय करणी दाखवायचं झाला की त्यापळेशिवाय दनवनित्य कुडियाला मग सविय हाಲು ಕೊಡುತ್ತೆ कसा करावा म्हणाचा विषय आणि दद्दा लिहितलेली पद्य ಇದಕ್ಕಂದ ಶಿಕಾಯಿಸಲಿ ಗೆಳೆಯನೆ ಪೇಳುವೆ ಕೇಳಣ್ಣ ರೈಲು ಪ್ರವಾಸದ ಕನಸಣ್ಣ ತಪುರ ಆಕ್ಷನ್ करणी साधारण एक 60-65 वर्षाले मुंडा जनसलेंदा गुंसे अग्गेंದ ಮಳೆ ದದ್ದ ಅಭಿನಯ करणी ಶಿಕಾಯಿಸಲಿ ಅಗ್ಗೇಂದ ಏವೇ ಸರ್ಕ ಮಗ ಹೇ ಅಪ್ಪನು ಮಾಡಿದ ಚೌಟಿ ಕೆಲವಾಗದ अधिक प्रसिद्धीದಲ್ಲಿ ಈ पद्य दद्दा शिकायचले तर तिथला मला ती मसाड असेल किल्ला दद्दा असं शिकायचं दिसकुला तू पण ಏನೋ ಮನೆ ಕಿತ ಸಾಡ್ದೆ ಮೈ ಬರಲ್ಲ ನೀ ಬರೀಚಿ त्याला मी पुन्हा करचले मला आमचा पुरा बायपाठीची असले तिथला पद्यानी पुरा तेटला आम्ही मुंडा जन कसं म्हणलं गोट्टा घर असतली आम्ही ಒಟ್ಟು ಸಲ್ಲದ जायचं सल्ली स्कूला बरी जणी चेडी आमच्या एका फुंड म्हणचलो फुंड होयतो म्हणतो तसा तेटला बस असली मुंडा जन बस असली झालं आम्ही चालत येवत चालला जनता वापस ಎಂತ आम्ही ತಿಂಬ डोग्गर आम्ही होत येवत चालला गुड्डे अड्डाडी बरोದು म्हणतले आम्ही त्या केपळे हಣ್ಣು कसाला चेडी ತಿಂಬ अधिक बोडी पुढे जात चालले कुडले आम्ही बरी जणी पुरा त्यांनी चुरी काही केसे चंपेरा केसा ती त्याला पुरा हे कर गए आम्ही सांज असतं असली घरा ಎಂತಂದ असं बरी जणी फ्रेंड्स ದಂತ इथं हंचे आमच्या घरा ಎಂತಕ್ಕೆ सद्दा इसली ಎಂದ एवढी झाला काढणे आम्ही बरी जणी चेडी झाला का आम्ही 6 जणी चेडी म्हणजे मज्जी अक्का मट्टी अक्काला वरच झालं नाही मला आठवणे मी बरी त्यातल्या बाळच झाली मग ती फंडीन जायतली अक्का जय भारती त्याचा वर्णाचा आठवत त्यातला मी 3ನೇ क्लास तुम्ही ಒಟ್ಟು आम्ही ಒಟ್ಟು 7 जण दाखवटी 7कडे एकलो अण्णाशी तो नाही तो गेल्लो असं ಮೇಲೆ ಹೇಳ್ತಲ್ಲ ಈಗ ಶುರುವಿಲ್ಲ ಏಕ ಮುಕ್ತಕ ಮಳೆ ಕಿತಾವಣಿಗೆ ಮಗಂತು ನತ್ಲ ತೆಡ್ಲ ಇಲ್ಲಿ ಇತ್ತಲ್ಲ ಮುಕ್ತಕದ ಛಂದಸ್ಸು ನನಗಿನ್ನೂ ಒಲಿದಿಲ್ಲ ಸೂಕ್ತ ಪದಗಳ ಕೊರತೆ ಅಜ್ಞಾನದಿಂದ ಯುಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಮುಕ್ತಕವ ಸುಲಲಿತದಿ ಬರೆಯಲಿಕ್ಕೆ ಭಕ್ತಿಯಲ್ಲಿ ಬೇಡುವೆನು ರಾಮತನಯೇ म्हळे रामतनय म्हळे म्हणजे दद्दाचा नाव रामचंद्र म्हणे त्याचा हेतू तमु पुरा केला विशेष केला अनंतान मला ते गौरीतनये म्हणून लिहांचे मुक्तका गौरी म्हणजे त्याची आईशी तसं ते रामतनये तर करेक्ट असे तुला म्हणले तर प्रासाला आणि ती मात्रा समान सारखा रामतनये मग आम्ही 6 जणी चेडी अग्गेंदा वराडा अग्ग ससूत्र असतात यागी काही ತೊಂದರೆ नाही अवलंबला दद्दा म्हणले की म्हणले काही नाही दद्दा अटारे माथन चेडी मात्र म्हणायचा तसंच चालला काही दद्दाला मास्टर सुरू होता की 5 रुपये संबळ चालला म्हणजे तागी कुदा कथा संघसला असं गोवण्याग संघसला आमदा म्हणले आमदा त्याचा अरिवत नाही आम्ही आमदा पोट भरावं इथला तिन्ही वेळा पोट भरावं इथलंच विना आमदा पैसे घेते सती की काही एक गुंतून येत अद्दा काही सकट चालले देवाची दया म्हण चप्पळ आता म्हणजे आई आहे मैसूरची ती अभ्यंकरांना ती स्थितिवंतांची चेडी झालं का लवकर वराडन झालं असे आधी लवकर पडा 12 का अच्छा 12 वर्षांत झालं असं त्याला बद्द घाटी काळता म्हणे त्याला की अंगणीन जाय होय साडसला रान म्हणे गुंतून रान पुढे आपला गुंतून कन्नीट गुंतून असं पण ते तू ती हे झाली मग किती म्हणायचं पळागली म्हणजे पळागली असं ती मुलं त्यांची का काय नाही नो ती मुलं टेस्टीची मैसूरत त्यांची अभ्यंकर शाही सती म्हणजे मामाचेच बोडी पुरा सती त्याला माझं बाई के मास्टर होऊन चाललं असं माझ्या आजोबाई चालला ती मस्त ते पळा केत्ती दद्दाला उत्पत्तीचे ते उत्पत्तीला हुंदू संघ ती
घर चाललंय म्हणजे आमच्या घराला मस्त ना पाहुणी असली म्हणजे इच्छा असेल चावडच आहे आमदा इच्छा एक धावडायचो बरी जण येऊ कसं अप्पा म्हणजे आमचं करवत नाही म्हणे इच्छा तेडला ते काळंतू ती पाणी ओढणी असला सौकर्य काही एक नाही वाटत असला पण आमच्या घराला पाहुणी येसली अगी मास्टरला बिट्ट म्हणजे सुमार जण येसली मग वराडवून गेलेली चेडी पुरा मास्टर आणि बोलवणी येवच आम्ही तेडला किती म्हणतो जनाला अति आस नसली कापी दिली मला झाला कापी आणि तखणी कापी देवायची असं आमचं गाई कुठे एक चली त्या आमच्या घरात गाई एका पशी चली असं आहे ग चालला चला ते मग दुर्बळ काही म्हणायचं एक पण खाईवे काही एक उणं नसला खाईवे उणं नसलं तिन्ही त्रिकाळ आम्ही गर्दीक खाचलं म्हणी यार ते नाही पण वेगळ्या विषय नसले वेगळ्या विषय अग्गेंडा सस्सा आमदा नाही एकदा ಬೇಜಾರು ಹಸಲ ಟಿಮ್ಮ ಮಟ್ಟಿದಲ್ಲೇ ಪ್ರಾಂತ ಲहानच आमदा काही एक कळत नसला टिम्म मट्टी ಅಂತ मग पण दद्दा आमदा केडले म्हणचले की त्यामुळे अंपक्ष खाल्लेलिंद पळा म्हणजे म्हणचले अंपक्ष खाल्लेलिंद संध्या अंपक्ष खाल्लेलिंद पळा म्हणून असं तो काही हे करावं तुमचं सावडसे आहे पण अंपळ हे त्याला पळा किता त्याला 3 वेळ जव्वे नाही आमदा पळे घर तरीसे जव्वे 3 वेळचे म्हणजे म्हणचले पळे हलसीना वेळ झाला आमचा हे किता म्हणले आमचा उजिरे बेಳ್ತಂಗಡಿ चित्पावनांचा एक हलसीना मेळा झाला हलसीना मेळा म्हणजे सभा असे महिन्याला एक त्यांचं नाव पदाधिकारी पुरा नवी झाले त्यांचं झालं त्यांच्या घराचे त्याला हलसीना मेळा झाला हलसीना मेळा म्हणे त्याला मग आगी मेळेला गेलो एक संध्या काका एका पद्याला म्हणे बाबा माझी योजत नाही मी म्हणला पळावे झाला त्या म्हणजे 2 दिवशी टिंब यो झाला पळा कसं म्हणचं का ಪರಶುರಾಮ ಜಯಂತಿ ಇಸದಲ್ಲತ ತೈಸ ಪರಶುರಾಮನ ಜಯಂತಿಯಂದು ಚಿತ್ತಪಾವನರ ಬಳಗದೊಳು ಆದರ್ಶ ದಿವ್ಯಾರ ಮನೆಯಲ್ಲಿ ನಡೆಯಿತು ಹಲಸಿನ ಮೇಳದ ಸಂಭ್ರಮವು ಮಠ ಮಠ ಮಧ್ಯಾಹ್ನ ಸೇರಿದರೆಲ್ಲರೂ ಆತಿಥೇಯರ ನಿಲಯದೊಳು ಬಾಯಾರಿಕೆಯನ್ನು ನೀಗಿಸಿಕೊಂಡರು ತೊಡಗಲು ಕೆಲಸ ಕಾರ್ಯದೊಳು ಹಣ್ಣಿನ ರಾಜ ಹಲಸು ಕಾಯಿ ಹಣ್ಗಳ ಬಿಡಿಸಿದರೆಲ್ಲರೂ ಅವಸರದಿ ಹಾಸ್ಯ ಚಟಾಕಿಯು ಸುದ್ದಿಯ ವಿನಿಮಯ ಕೆಲಸದ ಒತ್ತಡವನ್ನು ಮರೆಸಿ ರುಬ್ಬುವ ಕಲ್ಲಿನ ಭಾಗ್ಯದ ಬಾಗಿಲು ವಿದ್ಯುತ್ ಇಲ್ಲದೆ ತೆರೆದಿತ್ತು ಕೈಬಳೆ ನಾದದ ಸದ್ದನ್ನು ಕೇಳದೆ ವರುಷಗಳೆಷ್ಟೋ ಸದ್ದಿತ್ತು ವನಿತೆಯರೆಲ್ಲರೂ ನುಣ್ಣಗೆ ಅರೆದರು ರುಬ್ಬುವ ಕಲ್ಲಲ್ಲಿ ಮಜದಿಂದ ಹಲಸಿನ ಗಟ್ಟಿ ಮುಲ್ಕದ ಹಿಟ್ಟು ಕಾಯಿವಡೆಗಳ ಮಿಶ್ರಣದಿಂದ ಕೆಲಸದ ನಡುವೆ ರಂಜನೆಗಾಗಿ ಪದ್ಯದ ಬಂಡಿಯ ಸೊಗಸಿತ್ತು ಪುರುಷರು ಸ್ತ್ರೀಯರು ಭೇದವೇ ಇಲ್ಲದೆ ಭರದಲ್ಲಿ ಕೆಲಸವು ಸಾಗಿತ್ತು ಪಾಕ ಪ್ರವೀಣ ಪ್ರದೀಪನಿದ್ದರೆ ಕೆಲಸಗಳೆಲ್ಲವೂ ಸುಲಲಿತವು ಬಾಯಲ್ಲಿ ನೀರೂರುವ ಸವಿಗಳಿಗೆಯು ಮನೆಯ ಸುತ್ತಲೂ ಪರಿಮಳವು ಹಲಸಿನ ಸಿಹಿ ಪಾಯಸದ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಉಕ್ಕಡಗರೆಗೂ ಒಗ್ಗರಣೆ ಉದ್ದುದ್ದದ ಸೋಂಟೆಯ ನಾವು ಕರಿದೆವು ಬಾಕಿ ಏಕೆ ನಾನೊಬ್ಬನೇ ಹೊಸ ಸಮಿತಿಯ ಪ್ರಥಮ ಸಭೆಯಲ್ಲಿ ಪರಶುರಾಮನ ಸ್ಮರಣೆಯನು ದೀಪವ ಬೆಳಗಿಸಿ ಮಂತ್ರವ ಪಠಿಸಿ ಭಜನೆ ಆರತಿ ನೈವೇದ್ಯವನು ಎಲ್ಲರ ಮನದಲ್ಲಿ ತಿನ್ನುವ ತವಕ ಆಗಲೇ ಬಂದನು ಮಳೆರಾಯ ಮಹಿಳೆಯರಾಗಲೇ ನೆರಿಗೆಯ ಸಿಕ್ಕಿಸಿ ಬಡಿಸಲು ತಿಂಡಿಯ ಬಗೆ ಬಗೆಯ ಅತಿಥೇಯರ ಹೊಗಳುತ್ತ ತಿಂಡಿಯ ಮೆದ್ದರು ಬಾಯಿಯ ಚಪ್ಪರಿಸಿ ಹೊರಡುವ ಸಮಯದ ತಿಂಡಿ ಪೊಟ್ಟಣ ಕೈಲಿಯ ಚೀಲದ ಒಳಗಿರಿಸಿ ವಿಶಾಲ ಮನಸ್ಸಿನ ದಂಪತಿ ಇವರು ಹರಸಿದರೆಲ್ಲರೂ ಮನತುಂಬಿ ಒಗ್ಗಟ್ಟಿನಲ್ಲಿ ಬಲವಿದೆ ಸತ್ಯವು ಹಿರಿಯರ ಮಾತನು ನಂಬಿ ವರುಷ ವರುಷವೂ ಜರಗಲಿ ಹಲಸಿನ ಮೇಳವು ಚಿತ್ಪಾವನರ ಪದ್ಧತಿಯು ಹಲಸಿಗೂ ನಮಗೂ ಬಿಡದಿಹ ನಂಟು ಹಚ್ಚುವ ಅಂಟನು ಪೀಳಿಗೆಗೂ तुम्ही ಒಟ್ಟು कोण कोण डिसाईड केंके जाले विषय म्हणजे मट्टी अक्का जे सरोजा म्हणे ती वीरेश्वर चिपळूणकर म्हणजे निधलेले दुर्गा ती मुलं फडकेंडा फडकेंडा म्हणाचं त्यांचा मुलक आहे ती फडकी नव्हे ती हे कसले चिपळूणकर हाय हाय मुलं ती हा ते वराडवंत हसमट असलो भावा ವರಡವಂತ ಮಗ ತೋ ತ್ಯಾಂಟಿತ ಮುಲಗಣಿಲ ಕಾಯ್ಸ ಸಲ್ಲೋ ತ್ಯಾಂಟಿದಲ್ಲಿ ಸ್ವಂತ ಜಾಗೋ ಕಲ್ಲ दुर्गा हाजी नडका म्हणा असं आणि ती मतेन तिंडी आसपास सांगतो असं ती पण त्याला कुठे अगं ती आम्हालाच चाले पण अक्का ती काली होणी गेल्ली आई आई त्याला त्या कुठे दानी वरड झाली चालली चेडीन झाली असं त्याची चेडी एकली कुडंगे दिदलीसे देशील्यांतो विष्णू म्हणावं मग एकी मुरली गोखले सोडबेट्टू ती माझी अक्काची चेडी आहे दुसरी फंडेंजा मला लक्ष्मण हेब्बार त्याला जय भारती म्हणजे नाव त्याचं
ती ते काळान संगीताने शिकेली से हो. हाय हाय हा. तेला अवकाश चालू होता. हाय तेडला म्हणजे माझो कक्काशीची हे की त्यामुळे संगीत मास्टर होय अव्वल आमच्या घराच्या लगीच अक्का शिकेली से मट्टी अक्काही शिकेली से तेडला संगीताने तर शिकायचं भारी प्रोग्राम मंद जायचं ना पण घरा मट्टाला एक हार्मोनियम वाजवून कळसलं त्याला मग वरात झाले पण काही ये नाही अगदी ते अवकाश उणसले चेडीत वरात झाले म्हणजे मग तर पुरा मग्गिणा असं सला अक्का मग चंपा म्हणायची ती चंद्रशेखर नातू म्हणे तेडला रांतो होय ती विनया म्हणे पळा नातू म्हणे काय ಎಂತ बोललंच आहे त्याची मट्टी त्याची मट्टी म्हणजे अक्का चंपा म्हणे त्याला कोटी बाळ अग्गे व्यवस्थित ತೊಂದರೆ नाही मग चौथी रानड्यांना इद्लेली शिरहट्टी रानडे हाय ते जयंती म्हणी नाव त्याचं बोर्ड शशिकांत रानडे म्हणी तो तेडला हे नाही का कसला म्हणे बाबरी मशिदीचे हे वेळा तो तेईस ती हसलो ते वर्त सलो ताग कड्डित फोडवे गेलेले तसं तो तिंब हे कसला RSS हाय 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 वारी एक हे त्याला सन्मानून केली सती असं मग त्याचं बोर्ड ईशा RSS नटराज म्हणे तो येन तुच्चसे हाय हाय येनचे अग वलेसे मग पंचवी ती दुर्गांतू तेळ्ळारा मधली वाडी म्हणे महादेव मराठे हाय मराठे हाय तो अदी LD बँक अंचलो शहाली ती बोडी सम बेंगळूर असती हाय हाय मग मे असं वज्जानी म्हणजे अक्काच कुद्देश्वरात झाला कविता आणि मागी मे इथं गुंडी देवळाशी वरात झाला दुग्गींचं ಒಟ್ಟು झालं वराड ಹೇಪಳ ಮುಕ್ತ ಕೈಕಾಳ ಋತುಮಾನ ಬದಲಾಗೆ ಸೀರೆಗಳು ಬದಲಾಗಿ ಋತುಮಾನ ಬದಲಾಗಿ ಸೀರೆಗಳು ಬದಲಾಗಿ ಸತಿಯ ಅಭಿಲಾಷೆಗಳು ಬದಲಾಗುತ್ತಿಹವು ವ್ರತಗಳ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೊಸದೊಂದು ವಿನ್ಯಾಸ ಪತಿಯ ಜೇಬಿಗೆ ಕಡಿತ ರಾಮತನೆಯೇ कितने वर्षांत तुमने वरड जाते मग वरला मला 21 विद्याभ्यास विद्याभ्यास म्हणजे 10ನೇ क्लास झाला सर शुरुविला हे प्राथमिक म्हणजे पळायचा 7ನೇ क्लास वेरी मुंडाजे स्कूल अंतू मग हायस्कूल उजिरेंतू झाला उजिरेन तेडला हायस्कूल मुंडाजन झालं नसला मे 10ನೇ क्लास आता मुंडाजंतू हायस्कूल सुरू झाला तेव्हा मला आता मुंडाजेच हायस्कूलाचा मिळला नाही अनुकूल नाही मिळलं मे उजिरे आम्ही जाऊन येत झाला उजिरे पण तेडला सुमारू जण आम्ही 22 कोटी झाला केंटी मुंडाजंटी जंतीली हाय हाय मस्त बोडी चेडी सुमाರು जण जास्त बस चालले तेड्या म्हणता गव्हर्नमेंट बस आगे सुरू झाली सली मग एक ಶೆಟ್ಟಿ ಬಸ್ ಮಣಿಸಲ್ಲ ಶೆಟ್ಟಿ ಬಸ್ ಅಂತ 15 ಪೈಸೆ ಸಲ್ಲೆ ಬಸ್ ಅಲ್ಲ ತಾಯಿ म्हणजे हाफ अगदी कॉलेजेस ಕೂಡ हाफ भारी विशेष म्हणजे ते काही धक्कुड्यांना हाफ देव म्हणजे ते हे प्रायव्हेट बसांतले नाही पडा त्यातले 15 पैसे जायवे आणि 15 पैसे येवे आमदा दिसला 8 ठाणे देव चालले मला म्हणजे अक्कालाशी त्यांनी 15 पैसे उरसले आमदा तेंत उरवून आम्ही आमदा ड्रेस शिवून घेतले होते त्यातले आम्हाला तसा घेव म्हणून सावडत नसलं आम्हाला गुंचे आमदा अप्पदा कितीसे आम्ही पैसे वेचीवर का ते 15 पैसे तसा एक ह्याचा विचारित नसले त्यामुळे ते 15 पैशाला बेलेस आला त्यातल्या असा त्यातला आम्ही जाऊन येऊ त्यातल्या आर्यन भिडे म्हणे तो त्या आयन चाललो तो त्यातल्या मास्टर चाललो हेड मास्टर मुंडाजीचा तो मुलं हाय हाय आम्ही त्यातल्या मग गव्हर्नमेंट बस झाला आम्ही 10th सता का 9ನೇ सतात झाला त्यातल्या मग पास मिळू लागली पास मिळू लागली त्यातल्या असं सुरू झालं ते पास त्यातल्या 500 रुपये 20 पैसे आमदा महिन्याला आहेत चालले त्यांचं आमदा मस्त एका बोलायचं आणि बस अधिक झाली शुरू आमदा हायस्कूल ಅಂತ ಶುರು ಅಂತ पाहता 98 बस तिथल्या ಅಂತ आम्ही ते हांटी आम्ही मुंडाजे हांटी एक मध्यमे सोडला मुंडाजे आम्ही बरेडिंटी मे 5ನೇ क्लास ಅಂತ आम्ही पुसका पोहणाचं आणि गुंडी देवळा पक्षा मग टीम बसंबरी म्हणजे दद्दाचे कक्का नशके म्हणजे दद्दाला दिलेलो एक जागो असा तो जाली हे खाली सलो एक गद्दे सलो कोलनी सलो त्या आम्ही घर आणि दद्दा बंदी आले त्या हांटी चाललो 2 मैल 2.5 मैल अग्गोटी चालून पाहता 7 सुरू करावं चाललावे तसा चला संजय ಅಂತ पुन्हा 7 घंटे एक शंकर विठ्ठल बस म्हणी चालला बाप शेट्टीचा बस्सा म्हणा चालला तर एक बस्सा ते बसांतू आम्ही घराला येऊ चला आम्ही अग्गी पण आमचा मग दुरी चाललावे म्हणाचा मुंडाच्या पेटा भिडे गुंडी देवळमध्ये चालली आमदा धकोटी मग आम्ही दोघीची मेनी अक्का मग तुम्ही एकलीची त्याचा हात नाही द्यायला अक्काचा असा चालला चला त्यातल्या पण लन्नपणा आमदा जाईव म्हणे हे स्कूल इतलं तरी करावं म्हणे मगही शिकावं म्हणे चला पण नाही झालं नाही तर ते अवकाश झालं कॉलेज सुरू झालं चला त्याला एक गेला अदृष्ट म्हणे हवं पडा त्यांचं हे चाललं इथलंच यायचं विद्याभ्यास
अद्दी जंबारांची जेवण अंताक्षणी देसली पानफोडी. अद्दी जंबारांची जेवण अंताक्षणी देसली पानफोडी. यश्यापण ससेत ह्या आईस्क्रीमांची गाडी. यश्यापण ससेत ह्या आईस्क्रीमांची गाडी. भरलेले पोट्टाला कोणालाही भूक सत नाही थोडी. भरलेले पोट्टाला कोणालाही भूक सत नाही थोडी. पण अवघी जाऊनी रहनसती गाड्याचे तडी. पण अवघी जाऊनी रहनसती गाड्याचे तडी. मग घराशी मी तुम्ही होलिगे शिकेला. मग काय तर निवांत बसवायला नाही म्हणून होलिगे शिकून मज्जा आमचं घरचं तरी शिवून घ्यायचं असं होलिगे. होलिगे शिकवायला तुमचा उजिरे जसले उजिरे क्लास ऐकली शिकायचली घराशीची त्या जाऊन शिकून येऊन टिमटिम शिकायला. मग एका हे होलिगे मिशन घेवाला होलिगे आहे. मग मी काही वेगळ्यांच असं आमचं पण घरचं शिल्लं तरी आमदा मस्त उपयोग झाला. तेडला म्हणतात टिंब अधिक हवं लागला चला 4 जणी. ते उपरांत वेगळं मग वायर बॅग करायचा असं. मग घराशी आम्ही गद्दाला पुरा हेल्प करचालो आम्ही आग कब्ब करचालो आम्ही. वाडी टिंब ठेवली झाली त्या पाणी सोडलं जायचं असं. आग याला हे करायचं ये म्हणचली यंदा शिकून घ्या म्हणचली. रांधप करावं शिकून घ्या टिंब पळावून घ्या अशा वे खर्च आहे. पण मग तुमचा नवऱ्यालाच गेल्यापर्यंत मग आगी वाटली असं तुम्ही शिकून घे म्हणचली. दाणेवात जायचं कसं पळा मग भात वाळवायचं कसं म्हणे. त्यावेळी आम्ही टिंब मागे शिकून घेतल्या. मे टिंब आळशी शिकलं म्हणजे दोघी आकाश ते टिंब हाय टिंब हे कर. पण तरी काही तोंदर नाही अवलंत झाला. मग ते उपरांत मग वराट झाला. वराट झाल्या उपरांत मे गेले उपरांत किती म्हणलं त्योशी नाही मला दंतांना त्योशी नाही मला जबाबदारी पुरा मला झाला. ह्यांची एक बहिणीच झाली पण त्याचं एक वरी कांताक्षी वराट झालाच आहे. पण मला ती जबाबदारी म्हणायची तुम्ही तेडल्याच काळांत ती अधिकीची केला म्हणजे गुंतू नाही आपल्या घराशी गुंतून असताना आमच्या म्हणजे ही असा किती असाला म्हणजे घराशी आमदा आई असली नाही किती कोणते तरी जबाबदारी त्याला असली. त्या गेल्या मला किती म्हणचं साडू लागलो मी अमक वेच चलत मी सांगावं आपल्या तर नाही म्हणे सांगावं हे नाही म्हणे मला पुरत थोड्या कालचीन कळू लागला. शिवटिंब मला भय साडचला मला कळत नसलं मला कसं हे मस्त मला शिकायलीच होती. तू हनुमान ते बरं विषय मला कळत नसला तर कसं म्हणजे घराशी त्यातला म्हणचली मग आई पळा तुला म्हणचली आहे काय शिकून घे म्हणचल्या. पण तू पण नाही ते शिकायचं ती म्हणता नाही हच म्हणचली पण त्यातलं सौकर्य काही ये नसला. लाईट करंट नाही मग वाटतावे त्याची करंट नाही म्हणताना कोणताही नाही पण आहे. मग त्या हाती आमचं देशीला म्हणजे कुग्रामाची कुग्राम म्हणजे म्हणे अरे एक पेपर येईन नसला. आमदा घराशी दद्दा मस्त पुस्तक हांडेच चालय. पुस्तक हांडेवाचं भारी दद्दा म्हणचं मी जण वेगळं काही एक तुमदा हे करावं नाही ग तुमचा पुस्तक हांडेच म्हणे. अव्वला विवेकानंदाचे पुस्तक वीर सावरकर तशी पुरा मी पुस्तक वाचलेली ती आधी कादंबरी हांडेसले वाचचे. मग दिनपत्रिके हाडायसले दद्दा हे सुद्धा कर्मवीर दद्दालाही म्हणे वाचावं म्हणे भारी काय. आणि अग्गेंतल्या दद्दा लेखन धाडचं लेखन म्हणजे त्यांचे कविता पुरा कर्मवीर प्रपंच म्हणे शेती पळावेत नाही का ते पुरा त्यावेळी ठायला प्रभा काही एक वाचावे नाही म्हणाचं टिंबा बेजार असाला. पण मग टाईमही ह्या नसला सवानाच झाला. पण काही पेपर एक एकदा कोकणा गेलं ते पेपर हाडचले इथं घेऊन या म्हणचले पेपर हाडे म्हणे. मग सुद्धा हाडवे सुरू केले एकाला त्यांना सांगून वाराला सुद्धा एक मग वाचा ह्या नसला. पण मला तिथला एक अयो काही ये नाही मला काही ये असं एक सावडलं कसला तसं तिथल्या तर अगं पुस्तकाने वच्चेसल्या. गंजी ಊಟದ ಮಜವು ಇಡ್ಲಿ ಚಟ್ನಿ ಅಲ್ಲಿಲ್ಲ ಕಾಳಿ ಗಲ್ಲಲಮೆ ಗಂಜಿ ಊಟದ ಮಜವು ಇಡ್ಲಿ ಚಟ್ನಿ ಅಲ್ಲಿಲ್ಲ ನಂಜಲಿರೆ ಮಿಡಿಯ ಉಪ್ಪಿನಕಾಯಿಯು ಭುಂಜಿಸಲು ಸುಲಭವಿದು ಹಲ್ಲು ಇಲ್ಲವನಿಂಗು ಭುಂಜಿಸಲು ಸುಲಭವಿದು ಹಲ್ಲು ಇಲ್ಲವನಿಂಗು ಬಂಜಿಗದು ಹಿತವಯ್ಯ ರಾವತನಯೇ ಬಾಲತ ಕೊಂತೆ हे म्हणे बंजी म्हणे घाल सुटला बंजिगದು हितवಯ್ಯ बंजी म्हणे काय पोटाने काही तोंदराने नाही तुळूचे भासातो. तुमचं वराडाचं आहे का प्रसंगू कसं वराडा आम्ही सांगितलं त्याच्या हस्तीरा आम्ही सुरू पळायला गुंडी देवळा समोरीची गुंडी देवळा समोरी मे मध्ये इथल्या एका उद्योगाला जाणसल्या म्हणजे अक्काशी शेडी हे कायसा कटीलचो खेळू पळा वाईलेखे ठसे परकळचे कृष्ण काका समा ते हा आम्ही सुरू भेटी भळे
ಗೊಂತು ನಾಯಿ ಅಂತ गुंडी देवळा टिंबो अधिक वैभव हाय 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 आम्ही मेनी बज्जी अक्काची चेडी पेंटाला दंतले दोघी हे खेळूनी हवनी ते त्यांच्या घराला दंतले इथलं कृष्ण काका माझं कोणाचं नको आहे त्याला की कळलं हे मे आमची रामचंद्र काकाची चेडी म्हणे राहिलं मग बोलले इथलं हे चाले बालकोण मी पळायला कुठं नाही तिथला त्यांना म्हणे मला आम्ही काही त्याचं अद्दी नीती मग तसं झालं आपला आहे त्यालाच तसं आपलं आहे आम्ही आमचं इथलं हे करून तसं तेही मला शुरू पळायला ते सत्य मग मग ते अंदाजू जातकाने विचारले अंदाजू वेगळे मुराका मुलका तसं जातक पळायला एकला मे फस्ट ह्याची की त्यामुळे आई आई हाय सुरूच आई फिक्स आहे ते लवकर झालं म्हणजे एक 20 दिवसांत तुझी झालं असेल नको 25 दिवसांत झालं जातीच झालं असं त्याचं म्हणे रेडी होऊन भेटलं असाला पण बाकीचं ना म्हणे माझ्या भावा म्हणचाला दोघींचे ಒಟ್ಟು करूया टिंब खर्चाला टिंब सोहपसे ते काय आणतो चंद्रशेखर बाण दोघींचे पळावी असे काय तसं तर झालं वाटतं तर किती म्हणायचा योगू म्हणचा पळा तसं तसं आमचं दोघींचं वराड गुंडी देवळाची झालं रात्री वराड आमचा हाय हाय संध्याच वराड गोंडवळी संजाती आगी वराडी आणि आईली आम्ही आमची संध्याची आईली ಆ ಪುಸ್ತಕ ಬಿಟ್ಟು ಚಲ್ಲು ನೀಚೆ ಆಯ್ಲಿ ಆಮ್ಮಿ ಅತ್ಲ ಲಗ್ಗಿತ ಗುಂಡಿ ದೇವಳ ಅಮ್ದ ಚಲ್ಲು ನೈಲಿ ತಸ ರಾತ್ರಿ ವರಾड मग वाहनता म्हणता देशीला गेलेली आम्ही आई हाय कार आणतो थोडं जाऊनी मग चाललीन दिली चल्लावायचं तिथला काही येणं आई हाय काही येणं चाललो नी कालू दारींतू गेलेली चल्ला आता कासा घाल घेऊन आई आई त्यांना म्हणे आई आई तसंच आहे करायचं नाही रस्ते देशात तेवढा कुठले ड्रेस चेंज करतात देशात त्यातल्याने काही नाही मग कासच घाल घेणे रात्री झालं हो मग आई नाही निधनी नाही निधनी नाही निघालीची मग निघावायचं मग आता सेन का क्रमो चेडल्या धाडावाचं असं तुम्हाला दोन्ही वरात झाल्या वेळेला ती मग वेळ अधिक आहे असं असं वेळ्या निघणं आहे तसं आगच आहे मग तसे पण एक बेजार आहे निघता तसं आई आहे तसं पाहायलाच आम्ही आमच्या गावाला तुम्ही जाणता गुंडी देवळापासून अंतुल्यांची आनंगडल्या वेळेला अशी गेली का असं नाही उजिरेवणीची मग झालं तो रोड ಒಟ್ಟಾರೆ ಚಲ್ಲೊಂದು ಜಾಸ್ತಿ ಅಲ್ಲಿ ಧರ್ಮಸ್ಥಳನೇ ಪಣ ತಸ್ಸं जायवे नाही वाहनांतुची पारपी कल्पनाचं वाणी जाणी त्या आणटी मग तुम्ही वाहनान गेले हाय हाय वाहनान केलेली चल्ली तसं मग गेलेली तसं रात्रीत निघालो रात्रीची पण पाहावे हाय 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 असं हाय रात्री आगी म्हणता असं करतले खेळूची पण चले त्यातल्या आमचा फोटोनी कटेलच होती अल्बम केलंच आहे ते काळात मग विशेष होता आई म्हणजे भावाला भारी उमेदी तेलीना एकलेला ह्याचं हाडणी कसं बोले फोटो काढली त्याला हाडणी से आमदा इशे से अल्बम आई आमचा अल्बमनी से पाठ झालंच आहे पण से आमचा ना अल्बम तेली त्याचे उमेदीन तुता झालं म्हणजे हे मग त्याला सहभागित्व होणे आई 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 बोलूनीची आई पयण ಬಾಳ ಪಯಣಾವಣಿ ಬಾಳ ಪಯಣಾವಣಿ ತತನ್ಸಟ್ಟಿ ಕೇತ್ಲಲ್ಲ ಅಸ ಬಾಳ ಪಯಣದೊಳೆಂದ ಸಂಗಾತಿ ನೀವಾಗೆ ಬಾಳ ಪಯಣದೊಳೆಂದ ಸಂಗಾತಿ ನೀವಾಗೆ ಟಿಸಿಲು ಒಡೆಯಿತು ನನ್ನ ಮನದ ಭಾವನೆಯು ಮನದಾಳ ಮಾತುಗಳು ಕಾಗದದಿ ಬರೆದಾಗ ಕವನ ಮೂಡಿಹುದು ನಿಮ್ಮೊಲುಮೆಯಿಂದ ಕವನ ಮೂಡಿಹುದು ನಿಮ್ಮೊಲುಮೆಯಿಂದ ಸಂವತ್ಸರೈವತ್ತು ಸೊಗಸಾದ ದಾರಿಯಲ್ಲಿ ಒಂದೇ ಪಥದಲ್ಲಿ ನಾವು ಬಾಳಿ ಬದುಕಿದೆವು. ಅಂದಿನ ನೆನಪುಗಳು ಇಂದಿಗೂ ಕಾಡುತ್ತಿವೆ. ಮನಕ್ಕೆ ನೆಮ್ಮದಿಯುವುದು ಮುಖ ಕಮಲವು. ಅಂದು ನೀವು ಬಂದಾಗ ಕಣ್ಣುಗಳು ಒಂದಾಗೆ, ತಲೆ ಬಾಗಿ ಕುಡಿ ನೋಟದಲ್ಲಿ ಸಮ್ಮತಿಯು. ನಿಮ್ಮ ಆ ನೋಟದಲ್ಲಿ ಕೈ ಬಿಡೆನು ನಾನಿನ್ನ, ಒಂದಾಗಿ ಬಾಳೋಣ ಎಂಬ ಭರವಸೆಯು. ನಿಮ್ಮ ಮನೆ ಮನಕ್ಕೆಲ್ಲ ಒಡತಿ ನಾನಾದಾಗ ಕನಸುಗಳ ಮೂಟೆಯನ್ನು ಹೊತ್ತು ತಂದಿದ್ದೆ. ಎನ್ನ ಮನ ತುಂಬೆಲ್ಲ ಭಯದ ಭಾವವೂ ಇತ್ತು. ಹೊಸ ಊರ ಪರಿಸರಕ್ಕೆ ಹೊಂದಿಕೊಂಡಿದ್ದೆ. ನಳಪಾಕ ಪರಿಣಿತೆಯು ನಾನಲ್ಲದಿದ್ದರೂ ಹೊಸ ರುಚಿಗಳನ್ನು ನೀವು ಅಲ್ಲಗಳೆದಿಲ್ಲ. ಒಮ್ಮೊಮ್ಮೆ ಸೆಡವುಗಳು ಕೋಪ ಬರೆ ಜೀವನದಿ, ರಾಜಿ ಆದದ್ದಂತೂ ನಾನೇ ಮೊದಲೆಲ್ಲ. ನಮ್ಮ ಪ್ರೀತಿಯ ಫಲವು 2 ಮಕ್ಕಳ ಹೆತ್ತು, ತಾಯ್ತನದ ಸುಖದ ಬಳುವಳಿಯ ನಿತ್ತು. ಪ್ರಸವದ ಸಮಯದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ ಕಣ್ಣಲ್ಲಿ ನೋವು,
ತಪ್ಪು ಮಾಡಿದೆನೇನೋ ಎಂಬ ಭಾವವಿತ್ತು. ಮುದ್ದಾದ ಕಂದಮ್ಮ ಅಳು ನಗುಗಳನ್ನು ನೋಡಿ ಮತ್ತೆ ಹಸಿರಾದೆ ನಾ ನೋವು ಮರೆಸಿದಿರಿ. ತಪ್ಪು ಒಪ್ಪುಗಳನ್ನು ನಯವಾಗಿ ತಿದ್ದಿದಿರಿ. ನನ್ನ ಕನಸುಗಳನ್ನು ನನಸು ಮಾಡಿದಿರಿ. ಕಷ್ಟ ಸುಖಗಳನ್ನೆಲ್ಲ ಹಂಚಿ ಬದುಕಿದೆ ಒಂದು. ಮಕ್ಕಳಿಬ್ಬರು ನಮಗೆ ಬೆಂಗಾವಲು. ದೂರ ದೂರಿನ ಸೊಸೆಯು ಅಳಿಯ ಬೇರೊಂದೂರು. ಕೂಡಿ ಬಾಳುವ ಬದುಕು ದೇವಮಹಲು. ते उपरांत त्या जाऊन ग्रहकृत्य सुरू झालं. ते उपरांत धाकुटी धाकुटी ग्रहकृत्य मला तेंतुची हे किती सांगा नाही नाही वेगळं कोणतं नाही करतो इवाला मग कळू लागला की कृषीचा विषय म्हणजे भारी नव्हे पण एक पोपळ गल्ल कळू जायचं एक साळाती करायची सुमारागी विषय सहज पडला तर मी शिकूला ती धार काढ्या काढत मी धार काढली असेल आमच्या घराची दुगदुगी गाई दुगदुगी बेशी असा कसाला मस्त साला दुभत नाही त्यावेळी मी त्या विषयाला हुंदूसून घेतलं कळू लागलं मला तेंतुची हे म्हणतात ना मला तेंतुची एक आसक्ती येऊ लागली. त्यामध्ये तुमचं साहित्याने मग साहित्यामध्ये किती होतं काय लहानच आणि मी लहान एक दोन पद्यांनी लिहितली सली फोटोची ती पद्या बडे मग हायस्कूलान ते एक नाटक लिहितलं सला ते नाटकाला फर्स्ट प्राइज मिळसे स्वतंत्र नाटक स्पर्धे म्हण टेंथ अंतू टेंथ फर्स्ट प्राइज मिळून ते विना मग तवंची नाटक आम्ही मुंडाजे महिळा मंडळी सली ते हेंतू दक्षिण कन्नड जिल्हा एक स्पर्धा केली सली महिळा दिनाचरण सेसा ते मुंडाचे महिळा मंडळाचे हेंतू आम्ही गेलो सलो आमदा त्याही फर्स्ट प्राइजच मिळासे हाय तेडला ती कोणी जी एन भिडे त्याची बाई ही कोणी कमलाबाई भिडे म्हणी ती अध्यक्ष होऊन चालली ती तसं तीच आमदा घेऊन गेलेली आणली निबड्या असं मग पण आता स्थगितच चला मग काहीतरी कवदा लिहन चलया तर पण त्याला हेही नाही की तर सांगा आता प्रासही नाही काही नाही पण आता थांबलं म्हणी आता मग हंता हंता एवढीची एक आता चारी 5 वर्ष झाली हाय एवढीची मग भाऊशी म्हणे म्हणजे बट्टे काकाचा वडील तो घरा आयल्या वेळा म्हणलं ना काका इतला अव्वल लिहायचं तुम्ही लिह नाही नको एकही लिहंता म्हणे अयो नाही मला काही तू नाही म्हणा तू लिहा मुलं गवशीन म्हणून म्हटलं तू लिहा काय तरी लिहा तू तप्पू लिहा म्हणलं ना तू मी तुला ती दिसा मी धाडी तू लिहितलं तिथला मला मोबाईल माथाना लहान मोबाईल चालला म्हटलं मोबाईल नाही धाडावे नाही मग थोडं काय मोबाईल आयला मला मग धाडावे कळत नसलं मोबाईलाचं मला ज्ञानच नसलंच मग कळू लागलं म्हणजे नत्तीशी टिंब ती पुरा तीच मला शिकावे साधारण मोबाईलाचं मग हंता हंता टिंब लिहावे मुक्तका लिहू लागली त्या सुरू कव ना मग मुक्तका असं लिहवले टिंब काहीतरी मिळत असं म्हणजे माझं लिहंतीच असं म्हणी नाही एकदा उमेदी आईली म्हणजे एकदा योजना येईन तक्षणी एका लिहाव्याचा आई आई असं त्याचा मला सपोर्ट अनंत म्हणे अनंत दामनकर तो सवयचा मैसूर त्याचा फुल सपोर्ट लिहा म्हणे तरी त्याला मला पेपर कुठे हंडीतली चल हेन तू लिहा लिहून गीची टाकी लिहून गीचून टाकी एवढी म्हणलं चाललं नाही ते हे त्याच्यामुळे हे नसलं माताना फोन इष्टात मी व्हॉट्सअप हेंतूत लिहून नाका ते डिलीट करावे ताके कळू लागला मला मग एसे ಒಟ್ಟು तुम्ही लेखलेली मुक्तका ಅಥವಾ हे अवघ केते सती ಮುಕ್ತಕ ಏಕ 118 झाली सती मुक्त ती केही नु बरे नाही केलं हे सती पण मज्जा एक लहान सेवा हाय हाय मग अग्गी म्हणते तुला दद्दाच अशी आयलं साहेब चेहरा खंडित अशा मासावडस पण मी अगदी प्रयत्न करते ते एक पुस्तक रिप्रिंट करीन पण मज्जा नाही झाला त्याला का दद्दाचाच चेहरा अशा केडले मी मनानकर साहेब दिले होते मला टिंब ज्ञान येन तू म्हणे किल्ला म्हणे मत्थ एक हे आहे भाऊ आमचा रिफ्रेश हाय 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 तर ती मग उन्हा झाला सेशा अद्दिलासारखं चुरकू नाही चुरकुत नाही कोणत्याही विषय चुरकुत नाही आणि एक विषय आठवलं ते मला टिंब वेळची न जाणी सुरू करचं म्हणलं ते आठव नाही असं असे लिहंताक्ष आठवंताक्ष लिहावे पुरचाच नाही असा रात्री वेसून मी एक लिहावेचा कवा नाही झाली सती 65 कवाना झाली सती आई आई मग आमच्या भाषाचा काहीतरी लन्ना ಚುಟುಕು ಸಾಗ ಮಹಿಳೆಯರ ಸಾಧನೆಗಳಿಂದು ನಿನ್ನೆಯವಲ್ಲ ಇಹವು ಹಿಂದಿನ ಕಾಲದಿಂದಲೂ ಒಂದೇ ಮಹಿಳೆಯರ ಸಾಧನೆಗಳಿಂದು ನಿನ್ನೆಯವಲ್ಲ ಇಹವು ಹಿಂದಿನ ಕಾಲದಿಂದಿಗೂ ಒಂದೇ ಮಹಿಳೆಯರು ಪರಿಣತರು ಎಲ್ಲ ರಂಗಗಳಲ್ಲಿ ಅಹಮಿಕೆಯ ಸುಳಿವಿಲ್ಲ ರಾಮತನಯೇ पुस्तकांनी केली पुस्तक नाही केली इटळवरी व्हॉट्सअप अंगल्ला इतलाची
येता दिवस केला म्हणे हय हय पुस्तक कितें म्हणजे काय आतां गुंतूच आगिंदा पुस्तक करियर केल करनी म्हणटा वयतलं जशें पुस्तक प्रेमी उणे जाली काय वाट्सअपान आगी वेಚ್ಚತಿ वाट्सअपान आगी वेಚ್ಚಿ सती वलचं म्हणसती ताची पुस्तक केल्ला तर घेऊन वेಚ್ಚಿ तली उणी मज्जा म्हणी न्हय आग्यांचा असं फ्री दिदलं तरी वेಚ್ಚಿ नाही म्हणचाडच म्हळे आगी न्हय पुस्तक हय हय ದಂಡ जशी म्हणते तेजे ಬಗ್ಗೆ काय टिंबो सांगा त्यांची लेहितलेली पद्य सोतू हे ಬಗ್ಗೆ तुमदा एक ಚುಟುಕಾಗಿ माझं सध्या शांत पुस्तकं लिहितली होती तम्मन कविते ಶಿಶುವಿಹಾರ गानगौरी पी पुट्टन पिटिलू आणि हे मಕ್ಕಳ गीत रामायण म्हणे मग रामಣ್ಣನ रगಳೆಗಳು असे 7 पुस्तकं सरता आम्ही रामಣ್ಣನ रगळे ಅಂತ आठाचे ಒಟ್ಟು करणे आम्ही एक प्रिंट करवा ही पुस्तकाला सध्याची पुरा वेगळी म्हणजे त्यातल्या 5 पैसे हाय हाय सध्या त्यातल्या त्यांचाचे कसाला आता प्रकाशन म्हणचं पळा त्यांचा स्वतःचे प्रकाशन आहे त्यांचं ते आणि पुत्तुरा जास्त सध्या केडलंय जाऊन ते आणते ती पुस्तकं हाडवायची त्याचा अच्चाने पुरा आमच्या घराचीच चलय हाय हाय ते फ्रंट पेज आला पळा कसं से पळा तर आमच्या घराशी अच्चाचा सलत आहे केस एवढी गुंतू नाही पण अंतू सध्या जास्त येत सले पुत्तुरा जाऊन येऊन करतले 5 पैसे ಸಲ ಪಿಪಿಲ 5 पैसे पुस्तक झाला स्कूल जासले सध्या स्कूल जाऊन विक्कीसले पुस्तक घेचली मग ते हे कार्यक्रम करवायसले दद्दा पद्य म्हणचले म्हणावायचं आग आकाशवाणींतू म्हणलीच ते 56ನೇ ಇಸ್ವಿಂತುಕೆ ಮೈಸೂರು ಆಕಾಶವಾಣಿಂತು ಹೈ 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 ಪ್ರಪ್ರಥಮ ಹೈ 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 ದುಡಿಯೋಣ ತೆಡ್ಲ ರೈತಂದ प्रथम हय 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 दद्दला हे धर्मस्थळ त्यांचं आपल्या ते ಮೂಲಕ ಮಕ್ಕಳ साहित्य संमेलन झालं सैदा तेंतू त्यांना हे केली सती की तमले गौरव दिली होती असं दद्दा तटला म्हणलेला पद्य दुडियोण बारण्ण दुडियोण बाबा म्हणे तर एका रैतांचा पद्यता दुडियोण बारण्ण दुडियोण बारो म्हणे असा हे आमचे देशाला रैतूची आधार म्हणे त्याची तेंतू फुलचे मला म्हणे वाईट पॅटर्न नाही तर तसं ते पुस्तकांतू तुमचं पुस्तकांचे आम्ही दिलेल्या पुस्तकांतू अमित शपळा म्हणचं आमचं देशाचं बेन्नलुबू म्हणले रैतू ते त्या तशी खाईल सध्या आकाशवाणी प्रसिद्ध जालना कोणतं पद्य तुमदा कोणते ಸದ್ಯದ ಕಸಲ ಮಳೆ ಅಪ್ಪನು ಮಾಡಿದ ಚೌತಿಯ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಆನೆಯ ಸೊಂಡಿಲ ಮೊಗವಿತ್ತು ಇಲಿಯನ್ನೇರಿದ ಯಾರಿವನೆಂದನು ಈಶ್ವರ ಸುತನೆಂದನು ಅಪ್ಪ ಮಳೆ ಹೇ ಅ ಆ ಈ ನಕ್ಕುಟೆಂದ ಶಿಕ್ಕವೇ ಸಟ್ಟಿ ಎಕ್ಕಂತೂ ಹೇಕಲ್ಲ ಬಳ ಅಪ್ಪನು ಮಾಡಿದ ಚೌತಿಯ ಪ್ರತಿಮೆಗೆ ಆನೆಯ ಸೊಂಡಿಲ ಮೊಗವಿತ್ತು ಇಲಿಯನ್ನೇರಿದ ಯಾರಿವನೆಂದನು ಈಶ್ವರ ಸುತನೆಂದನು ಅಪ್ಪ ಮಣಿ ತಸ ಮಳೆ ಅ ಆ ಈ ನಕ್ಕುಟೆಂದ ಶಿಕ್ಕೈಸ ಐ ಉಮಾಕುಮಾರನ ಚಲು ಹಬ್ಬದ ದಿನ ಊಟಕ್ಕೆ ಬಂದರು ಅತಿಥಿಗಳು ಎಲೆಗಳನ್ನಿರಿಸಿ ಅನ್ನವ ನಿಕ್ಕಲು ಏಕಾಗ್ರತೆಯಲ್ಲಿ ಜನರುಣಲು ಆಗ 5 ಬಗೆಯ ಸಿಹಿ ಭಕ್ಷ್ಯಗಳಿದ್ದವು ಒಗ್ಗರಣೆಯ ಹುಳಿ ಮೊಸರಿತ್ತು ಓಡುವ ತಿಳಿಪಾಯಸವನ್ನು ತಿನ್ನುತ್ತಾ ಔತಣ ದೂಟವ ಹೊಗಳಿದರು ಅಮ್ಮನು ತಂದ ಅಡಿಕೆಲೆ ವೀಳ್ಯವ ಅಹ ಎಂದರು ಜನ सवियुतली म्हणे असं एवढी रैल आणतो एवढी पण आता मानसी सुधीर म्हणावचे कली युट्यूब आणतो हे दद्दाचं पद्य मस्त फेमस केलं ना अप्पन ಮಾಡಿದ ಚೌತಿಯ ಪ್ರತಿಮೆಗೆ तिथल्या त्याला मात्र कोणाचं म्हणी गुंतू नसला त्याला की त्याचं दद्दा नशिकता पुस्तक दिलं ಇವರು ಯಾರು ಕವಿಗಂತ ನಂಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ अज्ञात कवी इथल्यांदा माझं भाऊशी शंकर तामणकर म्हणजे मुंडाचे त्यांनी फोन करून सांगितलं की अज्ञातानु हे माझं काय असतं त्याची झोश पुरा सती तुला आणखी पद्य हवी ते तुला मी हे करणे जायचं मग त्याला 2-3 पद्य मी फोटो काढणे धाडीला त्याला आई त्याला तर मग्गांचं पुस्तक एक सल्लख आहे मानसी सुधीर म्हणजे ती डॅन्सर आहे त्याचं युट्यूब आणतो ती मस्त म्हणते कुड्यांची पद्यानी तू पळायला सुईशी आई 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 तसा
तेवेळी आता अशें मस्त जणांदा अधिक प्रसार जाला हाय हाय ಎಷ್ಟೇ ಸತಿ ಪುಣ ತೆಡ್ಲಾಚಿ ದದ್ದ ಸಲಿಯಾಗಿ ಪದ್ಯలు घेतली ಸಲಿ ದೇಶು ಮಳೆ ಕಿತ देशासाठी आम्ही किता करावा प्रत्येक विषय मळे दुर्बळ श्रीमंताचा हे किता मग रैताचे विषय तू मस्त हे केले सली आणि दद्दाला हक्कुटी मळे भारी आम्ही इतली जण चेडी मिडी एक दिवस कुठे आमदा बेजार नाही तुम्ही चेडीचा विषयच नाही आगेन दानी वेगळ्यांशी दद्दा सुरेख शूद्रांच्या हक्कुट्यांशी दाने अप्पे म्हणी बोललं असले दद्दा दाने अण्ಣ दाने ಅಪ್ಪ म्हणत हाय ಎಷ್ಟಾಯಿ ಮಾಸ್ಟರ್ ನಮಗಾಳ ಮಾಲ पळाय तक्षे मास्टर नमगाळत म्हणत कुठले रामचंद्र मास्टर म्हणता अरे मास्टर म्हणा असा एक तिथला हाय 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 इतलं आणि मस्त झाकुटीने पुरा दद्दा ಕೆಲವು झाकुटीला स्कूल येवनिके मग रडावायची स्कूलान टिंबळची ना मग दद्दाशी येवनी दद्दा मुतेला झाकुटींना समाधान करावचं हाय म्हणजे नाही दद्दाशी येसे नाही तर येशेसे असा तेडलानी म्हळे पाहता गेले म्हणजे समजा पळा झाकुटी यायची आईएशी यायची ताग नतला पळा यशास इंग्लिश मीडियम मध्ये झाकुटी आईएशी त्यावर जायचे ताका ये नाही आगे झाकुट्यांचं चल्ला चला आणि शुरू एक नवं मास्टर आयलो म्हळे आमच्या घराला चल्ला म्हळे मुंड्याच्यान तो भाड्याचं घर नाही जब्बे होटला नाही असं व्यवस्था काही नाही आजी नಮ್ಮನೆಗೆ आमले ಎಂತು ಮಾಸ್ಟರ್ ಎಂತು म्हणावं त्याला एक परिचय आहे बाबा आपला तसं आगा मस्त झालं मास्टरने आमला मस्त येसले संजा येवनी आमच्या घराची एक नवनीची सभा अशी असले हाय संजा बँकाचे एक दोघं मग दद्दाचे स्नेहित मास्टर ते पुरा येवनी राजकीय बोला चला तेडला भारी राजे तेडला आम्ही आमदा काही एक गुंतू नाही तेडला पडा केनेडी मेल्लो होण्याचा विषय रे मोठं राजे ते आमदा काही गुंतू नाही ते एकलो तेंपैकी एकलो नाव विसरलं मला तो सेक्रेटरी म्हणते रेडिओ सला लहान ट्रान्सिस्टर तर आमच्या घरा येऊन न्यूज ऐकवायचा भारी त्याच्यात एक राजकीय बोलला म्हणे दद्दा आणि इंग्लिशने अवल बोलले अवल इंग्लिश हिंदी आई अवल नॉलेज त्यातला ते बद्द शिकेल के 9ನೇ क्लासची हाय 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 चाललो 9ನೇ क्लास मग हे कसं टीचर्स ट्रैनिंग मग दद्दा 10th पास केलेला म्हणजे मला कुठे अथवसे परीक्षाला जास्तले त्यांचं एक कोण तसं एक सब्जेक्ट पास करायला हन्नातला हाय असं मग संगीत दद्दा संगीत आहे सला म्हणजे त्या आमचा बत्रेल म्हणे संगीत मनेतनाचे तिघ बाबा ते आगी म्हणजे माझं काका आणतो मोठं विद्वान संगीत हरिकथाचे संसमसल बरे आहे मस्त जण आहे शंकराचं अध्याशी शंकरतामा अध्याशी तो मस्त संगीत क्लासांनी करचलो आगेणे कुडेला असं लोक येतो अदी आणि तो अव्वल मस्त शिकेलो पण तेडला त्याला हे उण असला प्रोत्साह उण किती तरी आगेणे घरघरांची तो जाण शिकायचं काय तर म्हणजे तिथलांचे आई त्याला ती जेवणाची ती तिला पदार्थ चालली मग मट्टो काका तो त्याला एक हे फिडलं येसलं फिडलं म्हणचं पळा येसला खे मी पळायला नाही पण आगी म्हणता ऐकायला लहान काकाला जलतरंग येसला आई 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 हे पुरा हेच की त्यांना म्हणायचं संगीत आणतो हाय 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 संगीत दद्दा हार्मोನಿ ಅವಲ್ ಬಜ್ಜೈಸಲೆ ಸ್ಕೂಲ್ ಅಂತ ಹೇಳಿ ಯಾವತ್ತೂ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ಅಂದ ಸಾಂಸ್ಕೃತಿಕ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ दद्दाची हे हार्मोनी वाजवायचं तबलेला कोण तर हे दद्दाची सुरुवातीला हे प्रति वर्ख प्रति हेला सभाला एक प्रार्थनानी हेला की त्यामुळे कार्यक्रमाला एक प्रार्थना दद्दाची लिहायची नावी ती असली प्रार्थना लिहायची रचने करते हाय अवस्था ते वर्खाचं हेला एक अनुसंगनी प्रार्थना करतले मग सांस्कृतिक कार्यक्रमाचं पुरा त्या ಹೊಂದಾಣಿಕೆ के करावाने ताग दद्दा मस्त आग करचले स्कूलांतोनी दद्दा म्हणे मस्त आगे उरलेलं मास्टर नाही मस्त गौरव सला म्हणजे सुरू आणठी ते सल्ले पळा तसं अव्वल हे सला यशा गावांतू सती मस्त वैद्य नुरिता यशा गावांतू सती मस्त वैद्य नुरिता पण ते आग्गी वेगळे वेगळे विषयांतू परिणत ते आग्गी वेगळे वेगळे विषयांतू परिणत लहान शीत कपाला कोणी देंतीर ಒಕ್ಕತ लहान शीत कपाला कोणी देंतीर ಒಕ್ಕತ गावांतू हवे आमदा तसलई दात नलिकली योजनेचं नितेडला त्यांचं हे फाउंडेशन खंडित खंडित हाय रुखाबुडा हाय चला 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 नचुनी मस्त अभिनय करणीत धक्कायचं पुरा मग ಕೆಲವಾಗ ಸಲ ಮಂಕಡಾನ शाळा हे करायचं कसा म्हणायचा ताग करणी तोंड असं करणी ताग असं करायचा कसा म्हणतो तसा मस्त त्यावेळेला धक्कुड्यांत ಕೆಲವೊಂದು ಅದ್ದಿಲ್ಸೆ धक्कुड्यांत खड्डित ಕೆಲವೊಂದು ಗೊಂತುಸೇಶ ಮುಂಡಾಗ ಅಂತ असं
शिक्षण हाय 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 टोपी खेळावायचा अंग तर पुरा तेच खेळायचं सल्ला अद्दी मास्टरೈ धक्कुटेन सम खेळसले ಸಂಜಾಸ್ आपला ಆಟದ ಸಮಯ ಮಣಿಸ ತ ಸಲಂಚಿ ನಿತ್ಯ ಎಷ್ಟ आपला ते केडला तरी एकदा आपला तसा संजा खेळावायची मास्टरೈ जासले सम जानी कसं चिक्क खर्चक्का नाही का अग्ग हे खर्चले अव्वल हे सला अद्दिलचे मास्टर वाले बद्धते अव्वल आई धक्कुटेन मस्त लागीच असले आई 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 अग्ग विचारावं आणि प्रत्येक कुठेंतना विचार जोरूही खर्चले मारवायचा इसला कुठेंदा पण ಸೇಡಿಂದ नाही ಬೋಡಿಂದ ಖರ್ಚಲೆ ಸೇಡಿಂದ नाही पण ಬೋಡಿಂದಾनी ಮಾಡ್ಸಲೆ ಬಳೆ ತಪ್ಪು ಕೆಲ್ಲ ಮಳೆ ಕೆಲವು ಪೋಕ್ರಿಚ ಆತು ಬಳೆ ಸಾಯಿ आई आई मग दसे का रावण्यನ रगಳೆಗಳು उणितंतू ता भारी कॉमिकाचं हे मस्ताग हे म्हळे ही समस्या ಕೆಲವು पळा यशा येसती त्यो परत तेडल्याची आगा हाय 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 ता हे नावाची म्हणजे त्यात लिहून ठेवले सले रफ सला ता मग फायर केलेला एक दोन बच्चन सांगाचा ಹರನ ಸುತ ಗಣಪತಿಗೆ ಹರಿಯ ಸೊಸೆ ಸರಸ್ವತಿಗೆ ಗುರು ರಾಘವೇಂದ್ರರಿಗೆ ಸತ್ಪುರುಷರೆಲ್ಲರಿಗೆ ಕರ ಮುಗಿದು ಶರಣು ರಾಮಣ್ಣ ರಾಮಣ್ಣ ಮಣಿ ಲಾಸ್ಟ್ ಕಲಿಸತಿ ಪಳ ಮಾವನನ್ನು ಕೊಂದವನು ಭಾವನನ್ನು ಪೊರೆದವನು ಭಾವ ಭಕುತರ ಭಕುತಿಗೊಲಿವಾತ ನವನೆಮ್ಮ ಕಾವನೆನುವನು ರಾಮಣ್ಣಾಮಣಿ ಲಾಸ್ಟಲ್ಲ ರಾಮಣ್ಣಾಮಣಿ ಕಲಿಸತಿ ಪಳ ಗೋಪಿಕಾ ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣನಿಗೆ ಕಾಫಿಯ ಅರಿವಿರಲಿಲ್ಲ ಇಲ್ಲೆಮ್ಮೆಯ ಹಾಲೇಕೆ ಗೋಪಿಕಾ ಸ್ತ್ರೀಯರಿಗೆ ಗೋಪಾಲಕೃಷ್ಣನಿಗೆ ಕಾಫಿಯ ಅರಿವಿರಲಿಲ್ಲೆಮ್ಮೆಯ ಹಾಲೇಕೆ ಬಾಪು ಬಳಿರೆಂದ ರಾಮಣ್ಣಾಮಣಿ ಮಗ ಊಟೋಪಚಾರಕ್ಕೆ ನೀಟಾದ ಸ್ನಾನಕ್ಕೆ ನೋಟವಿದೆ ಕಡಲ ಮಲೆನಾಡ ನೋಡಲ್ಕೆ ಘಾಟಿ ಇಳಿದು ಬಾ ರಾಮಣ್ಣ ಮಗ್ಗಿ ಬಂದರೆ ಲೆಕ್ಕ ಸುಗ್ಗಿ ಬೆಳೆದರೆ ಗದ್ದೆ ನುಗ್ಗೆಕಾಯಿ ಬೆರೆಸಿದ ಬದನೆಯ ಹುಳಿಯು ಸಗ್ಗದಲು ಸಿಗದು ರಾಮಣ್ಣ ತಾಳ ಸಂಗೀತಕ್ಕೆ ಮೇಳ ವಿವಾಹಕ್ಕೆ ಸೇಳೆ ಸಿಂಗಾರಗಳು ಲಲನೆಯರಿಗಾಗಿಯೇ ಹೇಳಿದ ನಿಂತು ರಾಮಣ್ಣ ಉಪ್ಪು ಸೇರದ ಅಡುಗೆ ಹಪ್ಪಳಿಲ್ಲದ ಊಟ ಸಪ್ಪೆ ಚಹ ಕಾಪಿಗಳು ಬಿಟ್ಟೇ ದೊರೆತರು ಹಿಪ್ಪಿಗೂ ಬೇಡ ರಾಮಣ್ಣ तर कसं यायचं म्हणले त्या युद्ध झाला हे ऐकू आयला कसं म्हणले का ಬಾಂಬ್ कसं ऐकू आयला ವ್ಯಾಪಾರಿಗಳಿಗೆಲ್ಲ ಬಂದು ಕುಡ್ಲೆ ವ್ಯಾಪಾರಿಂದ ಕುಡ್ಲೆ ಕಳ್ಳ ಆ ಸದ್ದು ವ್ಯಾಪಾರಿಗಳಿಗೆ ಬಂದು ಸೀಮೆ ಎಣ್ಣೆ ಡಬ್ಬಿ ಮಾಯವಾಯ್ತಂದು ಬೇಕಿದ್ದರೆ ಕೊಳ್ಳಿರಿ ರೂಪಾಯಿ ಒಂದು ಮಳೆ ತೆಡ್ಲಕಾಯ್ತು 30 ಪೈಸೆಂದಾನೆ ಸೀಮೆ ಎಣ್ಣೆ ಮಿಳಸಲ್ಲ ತ ಎಷ್ಟ ಮಿಳಗೆ ಯುದ್ಧ ಶುರು ಅಂದ ತಕ್ಷಣ ಏಟ रेट अधिक यायचा म्हणायचा विषय हाय 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 तेडल्या तसं झालं सला पुरा तेडल्या सिमेंट नाही मिळत नाही सीमे एಣ್ಣೆ डब्बी मायवायतंद म्हळे व्यापारी किता खर्चती म्हणायचा विषय युद्ध शुरू अंतकणे कुठले रेट अधिक यायचा म्हळे करावायचं कुठले ನೇವನ युद्धाचा थोडे मिळतो म्हणे 30 पैसे ಬೇಕಿದ್ದರೆ ಕೊಳ್ಳಿರಿ ರೂಪಾಯಿ ಒಂದು म्हणे सीमे एಣ್ಣೆ डब्बी मायवा आता फजिरटका देवळाचा हाय फजिरटका आपला शुरू त्या ब्रह्मकलशनी होणी हे केली सती एका पुस्तक करसपळा एका तेंतु दद्दा लिहितला हे से आमतनश ಸಲಾದಿ तेंतु ಇಳಿದು ಭಾಷಿವನೆ म्हणे केंटी आइल्ला तो किता म्हणे अग त्या फजिरटकाची ಬಗ್ಗೆ हाय तसं वारेवाणी लिहून दिले आहेत पुस्तकांना नवे त्या हे नु का तसा मस्त पान प्रतिबंध म्हणे ते का पेंतेलेंದ आहे का तसली आगे मस्त चुटुಕು दद्दात आवती ಹೆಂತು नाही लिहून आगे ಕೆಡ್ಡ तरी स्कूलांत वाचनानी ಕರ್ಚಲದದ್ದ ಅದ್ದಿ ಬಳಿಕ बुधवार सभे उणीसला आमच्या स्कूलांतू तेडला त्या एका चर्चा कूट नाही असला काहीतरी कोणतरी त्यांची प्रतिभा संघाची असा कसं चला शुक्रवार भजन अय्य तिडल्यास आता काळूची अवलू अय्य अय्य आमदा ते पोवांची आस आमदा तिथल्या ते दोन मिळाचे पोवांची आस आमदा भजना पक्षी पण भजन आम्ही करचलो कसं म्हणे अय्य अय्य तिथल्या भजन उमेदी दिसली अय्य 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 तसं मास्टर भजन करचले अय्य 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 मास्टर ऑल पद्य शिकवून देसले आमदा प्रेरणा देवेल्य म्हळे इस्कुलांत केला म्हळे घरांची खर्च पडे दाखवली वजना तसला एक अद्दिलची कसला शिक्षण नीती आहे तशी चली दाखवडेंदा मग मास्टर म्हळे किती गौरव चलो आयलो म्हळे गौरव म्हणाचं टिंब हे झालं असं काही उपाय नाही काळक्के तक्के हे झालं तसं झालं त्यातल्या मास्टरांना इथं हांची एक त्या कुठं म्हळे त्यांचे घरच्यांची कुडा खुणा
तसा त्यांचं घरांदा जायचं घरचंही त्यांना जब्बे सांगावायचं असा कसं लक्ष नाही उन्हाच आहे पण उन्हा तुमचे धाकुटी ते बघे टिंब सांगा तुमची धाकुटी मग त्यांची धाकुटी आता वरायला ह्या विषय येते. आमच्या संतोष आणि शुभा म्हणे दोघं संतोष तशी सुरू मुंडा हेठा पडण्यांच्याशी केलं मग एक वर्ष मुंडाचे आहे तिंब विसरला मुंडाचे एक वर्ष माझे दड्डाड असलं एक वर्ष आहे आजवला त्या 2 वर्षाने 3ನೇ क्लासाला म्हणतात निडलेला गेलेलो इथल्यांदा माझी चेडी जाऊ लागली ती म्हणे काही लोकांना राहत नसले तसा शुभा म्हणायचे तुला असे गुणच आहे त्याचं गुणच आहे मग ती 10ನೇ क्लास वेरी निडल्यान तो शिकेली मग त्यांचा उंदिನ कॉलेज विद्याभ्यास उजिरे एस टी एम झाला मग बोर्डी आहे ना निट्टेंतू MCA केलेला त्याला निट्टे त्या म्हणजे अक्काडाशी जसं झालो आणि अक्काडाठी कारकळा ते हंटी अंपेंडव करचलं आई आहे त्यांच्या घराची 3 वर्ष अक्कानं त्याला पळावून घेतलेलं आई महादेव मराठे आहे ती मग गेलेली बेंगलोरात असं चेडीचं B.Com झाला मग त्याला ती कम्प्युटरने आग केलं ना मग नाही शिकेली ती मग वराडाची आलोचना झाली वराड झाला मग बोर्डीला दोघी चेडी आहे ते एकले 10ನೇ क्लास एकले 3ನೇ क्लास चेडीला एकली चेडी ती अशी इंजिनिअरिंग करीचे फर्स्ट 2nd सेमिस्टर आमचे त्याचं आहे ती संगीत शिकत त्याला टिंब संगीताचा अंसिया फाटक अंसिया देवस्थळी त्यांची जाऊन शिकत त्याला टिंब जावयशी आहे त्याचं लॅब अनिसे बोर्डिओ सुद्धा अशी दोघं ती सॉफ्टवेअरची आमची सुन्न अशी महाराष्ट्राची आहे काम असे बंगळुरा दोघांदाई बघ काम जास्त ती असं ते महाराष्ट्रात कशी ती लागली ती तो फर्स्ट सुरू विला मुंबईन काम चला पुढेला त्याची अक्काशी ह्याच्या कंपनीत चाली तसा त्या लिंत हे केलेला किता म्हणलं त्याचं भेटीला शाहीराव म्हणे असा तसा पूर्ण परिचय होणे असा ते औरंगाबाद त्यांचं घर आमचं देशूची आमदा अव्वलू आमचं देशूच्या वाला जाणीये 4 महिने 6 महिने जायवेचला आमचं काय म्हणलं ते हंची रव्याचं आहे का खंडित ना का आमच्या देशांत आमदा मिळलेलं हे पुरे म्हणजे अव्वल काम मिळलं असं काही 1-2 नाही त्याला हेची कॅम्पस तुझी हे सिलेक्शन पडला त्यातला मिळलं असे काम शिकत मिळलं असे काम आई ते तू आमचं एक तर आमचं प्लस पॉइंट आमदा आम्ही आस्ती केली ती आमदा पद झालीच खंडित से नेम्मदीसे आमदा काय एक नाही बोडी अव्वल धाकुटी त्यावेळी आमदा आमचं जावयशी अव्वलची त्यावेळी आमदा काही 1-2 नाही ती यांचं ती समाचार घ्यायचं ती आम्ही आमचे जाल्ले इथली वर्ख एठाच असं आम्ही म्हणे असं एक आहे आमचं विषय बेलतंगडी आले प्रांत तुम्ही महिला मंडळ असे महिला वृंदावनचं ते त्याला असे सक्रियवागीच असं आगे कार्यक्रम असं त्या आम्हाला प्रति सत्य प्रार्थना म्हणावे मला मिळते डोळवेरी 10-12 वर्षांपासून आगे त्यांच्या कार्यक्रमात अधिक समयच म्हणचं मला आता एक टिंबाशा तेवेली एक सभा कंपू म्हणे असलं तर गेलं असं टिंबा म्हणजे नाही ते एकदम मनोहर म्हणजे बरी वर्ष आमचं सुटलं असला शाला जीवनांतू मात्र आम्ही स्टेजला जायचं झालं ते उपरांत पाठिंबा आणि मस्त मनशांचा परिचय झाला बाहेर किती से म्हणावाचा विषय कळलं किती संघ संस्था काही गुंतून घातला आहे मग आमचं भजना संघच आहे त्यालाही मी जास्त तर आमचं मध्ये हंच आहे ते आम्ही जास्त काहीतरी केलं आणि गेलोच आहे असं आहे का चालतं हाय तसाची तुम्ही यात्रा केली की ते बघे एक आमच्या वीक्षकांना अनुभव सांगा सर किती म्हणे मला लंदपणी पश्चिम भुव्व म्हणे यात्रा स्थळ तू प्रेक्षणीय स्थळ पळाव्याचं उमेदी टिंब अधिकी हेंदा टिंब उमेदी उणी पण तरी एवढी मे नाही चला का म्हणत असायला काही तरी बोडी येतो 1-2-3 वाणी दाखयलं से आमदार आग पळायला से गोट्टा गेलं सोपडा दुरी काही गेलं नाही त्यांना इथलं उमेद नाही की त्यामुळे देवाची पूजा चुक असे तसं लय वेल्ले ते साधारण निघत नाही महिन विषय तोची घराशी देवाची पूजा चुक कसे भोब्य गेलं ते घराशी समानन नाही तर ते न म्हणायचं त्यांना लन्नापणे वेष्टी तेच न म्हणायचं हेच ते वेल्य तर हे करावं नाही एवढी मी पण त्यांना चला का म्हणावंच सोडलं चला मला कोणी म्हणले एनजी अण्णा आहे त्याची बय्याकन मला विजय ते आली ना फोन करून सांगितला असे एक गोष्ट निघत ती चित्माव नक्के त्यांना पुरा मुंडा जायची मस्त तू जाय दावणी धैर्य करणे निघा खंडित दोघंही निघा म्हणलं ना पण हे म्हणले की म्हणले नाही मी नाही तुला जाई अड्डी नाही म्हणले त्यावेळी बोडी येथानं विचारलं ते प्रकार मी काशी यात्राला गेली मला एक आता मग अविस्मरणीय एका मनान तो सल्ला झाला काय का वाटत विषयाची यशा काशी यात्रा म्हणजे विशेष नाही आगी जासचा महिन्यात विमानात जा गेलं आयलो हे नाही पण मला एक भारीची विशेष
ते विना हे प्रयागाला हे जाल्लं मात्र कित्याक म्हणले कुंभमेळा कुंभमेळा हो न्ही 1-2-3 दिशीची आमी त्याला गेल्लो आसा तय एक विशेष त्या सुमार साधून तांणी पळावे जाला फेब्रुवारी 28 तारीखाला आमी ಬೆಂಗಳೂರು निघाल्ले विमानांतू लखनौवर विमान ते उपरांत पुरा भव्य आमदा बस एसी प्रकाश बार म्हणाचो तेचो बेंगळूरचो तेलिंग ती हे भारत यात्रा परंपरा यात्रा तेच ते हेंतू गेल्लेली आमी तेचाची जेवण खाणं हे आगा बारी वलसला आगी कितें म्हणचे काय बरी जाणां केलो खुडाचे पूण बल्लंगंतू नसलेली मनशां तसं आगा पूण त्या जनता आमदा आगी आमी आमची घरचे सरकाचे आमी आगी बल्लंग आगी एका हेल्प म्हणले एक चिलांनी मानांची बाप्पदाचे चली वर्त ठेवेनी केलं होता म्हणजे आमची मैन मोठी चिल्ला डिक्कींतले ससले न्ही पण लग्न काही चिला हात धरो कामणाचं आगी एकामेकी हे करून घेवन समर्थून घेवन हे केलं मग लखनौटी आम्ही फर्स्ट येतं नैमिषारण्य तर तुला गुंतूच आहे अगं के जायचं आणि त्याचं नैमिषारण्य हाय झालं हाय मग प्रयागाला गेला प्रयागान तुझ्या हे त्रिवेणी संगमा त्या आमच्या स्थानानी झाला अग्गा बोल झालं समजा काही एका नुगलो तू राहणार अशा तसं काही हे नाही अग्गा अनुकूला करणे तेले दिदलांचे अव्वलच झाला आणि आगी सहम चल्ली म्हणजे अव्वल आगी ಕೆಲವು ಆಗಿ ಶುರುಚ್ ಗೆಲ್ಲಿಲಿ ಯಾತ್ರಲ್ಲ तेवेल्ली आग्यंद अनुभव टिंब उणत चलप तरी आमदा काही तापदाल तर तक्षणी प्रयाग तक्षणी राम मंदिर तर राम मंदिराचा अयोध्यात काही पडा रामलल्लाचं स्थापना झाली ते दिवसापासून मला एक अयोध्येला जायो म्हणे म्हणांतो भारी मला तर किती म्हणे होतो नाही एदा मी माझ्या जीवबानंत अयोध्येला जायो म्हणे रामाला नमस्कार करावं म्हणे चला ते प्रकार झाला निजವಾಗಿ मला ते इस्सा मला सांगितलं एका धन्यता भाव म्हणाचं असं का तो झालो ते इस्सा ते आपला बरं वेळ नाही एका सेकंड पण तू पळायला मे रामाला पळायला नाही राम उज्जलले आणि मेयेदा गेल्य म्हणाचे भाव झालो हा ही भारी एका अव्वल त्यांचं मग तर ते वेळी पुरा मोदीनं केलेला तर एक म्हणावंची आम्ही इडी आमदा हे इतला निर्भय आणतो अग्गेंत भव्य हसे अग्गी सौकर्य ते हात राम मंदिर उट्टेल्लाची ते वेल्या तेंतो काही एक अनुमान नाही तो आमदा कायचा देवानाची आमदा दिग्गला ओरू म्हणियारा आई आई अवधूतचं तसं मग ते आणटी आम्ही त्या गेलो केंदला वेळे गया बुद्ध गया तर आग झाला ते आई झाला काय श्राद्ध गिद्ध करतेली केली आम्ही एक कलीक गेले वेळे आग नाही मग हे किती म्हणले हे बुद्धाचा आग आई पुरा बुद्ध गया ता पुरा पळायला गे आमदा काय तोंड आगी ते व्यवस्था करचाली संघवे आमदा हवे तुका ते पुरा हाय हाय ते पुरा मग कडे एकाला काशी आम्ही गेले सांगितलं सुरू नाही विचारायला त्या केलं व्यासाचं गद्दुगे मग देवीचं एक मग सीतामुडी म्हणे सीता त्या हे भुई हे ती त्या मग प्रवेश केला अग्नी प्रवेश करणी भुईन तू ती गेलेली त्या अंत तिला अवलसेच्या पुरा ते काँक्रिटीकरणान तू पुरा करून ठेवलीच ती चेहरा गंतू नाही आमचं ते म्हणलेला एक पत्य सत पडा आमच्या देशांत किती म्हणले एक पत्य नंबिगेवरीच चालला पडा अग काशीन तू त्यांचे आमदा अव्वल एक म्हणचा गंगास्नान आम्ही त्रिवेणींतूच केला त्यावेळी आम्ही त्या गंगास्नान केलं नाही प्रोक्षून घेतलेला मात्र मग त्या देवदर्शन गंगारती तिथले एक अव्वल झाले ते तिथलं एक अव्वल असं म्हणाला आम्ही होड्यान बसून पळायला ते गंगारती श्रुवण तिकडे एक वेळी पळायली आम्ही गंगारती त्या रेवणी ते एक अव्वल मग हे कसं ना मग भो आला त्यांनी पुरा केला विषय पुरा मग हे मात्र देवळांदा मात्र गेलेली प्रेक्षणीय स्थळ म्हणे कोणताही नाही त्याचं हेतू पुरा ती देवळाचं देवदर्शनाची मग एरा दिसत एक ಸ್ವಲ್ಪ कवडाबाई मग ते ಕೆಲವು सती देवस्थान त्यांनी पुरा तयारायचं पाहता पळायला मग काशींटी अनकेदा आम्ही विमानांतूच बेंगळूर आयले तर 4 दिवसांनी 7व्या दिवसा आम्ही वापस आयला आई अव्वल चाले खाणं जेवण अग्ग अव्वल व्यवस्था असली काही एक त्यांनी करत आहे बोललं सारखं नाही एण्याचे मनुष्य तेंची रांधेल्ले आम्ही काही एक बाहेर घेवायचं आमदा आईला नाही आमदा दिदलेले पैसे तो आम्ही काय तर घेणार ते मात्र पैसे वेचावं नाही ते काणीक गेला ते विना ते दिदलेले तुझं आमदा हो इथलं झालं असे म्हणजे खाई हन्नतलं तिथलं सगळं जीवनात खंडित धन्यता खंडित धन्यता पाऊस मी काशीला जाऊन यायचं
म्हणजे म्हणलं तर कोणतं हसतील किल्ला म्हणलं की तर काशी म्हणलं की तशी आगीद असं ती काशीला अद्दी बरं बघा काशीला जाऊन यायला शेती म्हणावंचं एका मोठं विषय त्यांना इंताक्षी आम्ही नमस्कार काशीन ती आयली प्रसाद हांडे सने मस्त त्याला हे हय हय गौरव मस्त सलं एश्या आता तिथलं लागीत असं ती काशीला ट्रिप म्हणे की तावचे काय एक तर म्हणेचा नित्य भाव पैसे अगदी महिनो भरी लाग सला खेळ काशी जाऊन यायचं म्हणे महिनो का मग रैलांच्या किंकेण्या हातांतू ट्रंक धरून घेऊन चला ती काय बॅग गी नसली पळा अशा ओढायची बॅग असं ती अशा कोणतेलाही मनुष्याला कोरते नाही मनुष्यांतन मैसू पैसा इतलं से अगदी त्याचं पण नेಮ್ಮदी मात्र नाही इतलं जसं झालं से मनुष्याला एड्डोळू आमचे हे स्टुडिओला येऊन मस्त विचार अनुभव पूर्ण विचार तुम्ही आवगे आमचे वीक्षकांना दिलेला मस्त अनंत अनंत धन्यवाद तुमचा जैत संजी आमदा एक अवकाश विशेष अवकाश म्हणून किल्ल्यामुळे प्रतिभा आग्यंतांचंच आहे पण प्रतिभा कितच आहे म्हणजे कोणालाही कळत नाही तसं एक आमदा तू पळायचं हे काम करतसे उघडे बनाचं बोलणार म्हणे बरेच जणांचं मी पळायचं आमदाही तू एक अवकाश दिलेलं आमदा मस्त संतोष झालंच आहे किंवा आमदाही असे आजीचं एक विळचांचं वेळ सेनु काय अव्वल नमने ना गेलं आमदाही मग्गांचा पुरा मेदा मरुकळीके तसा होणे भारी संतोष झाला तुलाही धन्यवाद आम्ही त्यांचं वेंकटेशान आमदा विठ्ठल येवकरनी आमचे जीवनशैलीचा विशयांतू अथवा आजवेरी आमचो संसारू कसो आम्ही सरीडुगी जावन घेतलो म्हणाच्या विशयांतूय तेडीनं प्रस्ताव करणी ते प्रकार चल्ले सारखा उत्तर जाले इतल्या मट्टावरी दिदलांचे कांय तरी बोलता कांय तरी टिंब भेदू असो आयलो चलो तरी तो भेदू म्हणाचो सो मनांक करता नाही तसांची एकदा हे गावाला म्हळ्यार उजिर्या बेळतंगडी असो आयले उपरांत सुमार विशय अमके उपरांत अमको म्हणी सांगत आयलो ते पैकी एक विशय विसरवे नजर जाल्लो की तो म्हळ्यार हे गावीचे प्रत्येक मनशानय मला आमदा अव्वलू आजवेरी प्रोत्साह दिल्लीचे तसांची एक दोघां मनशांची मात्र नांव मगाशी म्हाज्या अनुभवान चाली म्हणली पण तेंबितले ती वेदमूर्ती श्री नारायण गोखले तसांची वेदमूर्ती वेंकटेश फडके असे हलव मनशांय मला हे पौरोहित्याच्या विशयांतू सलाह सूचना देवनी समोरी हाडलीचे म्हणी मैं मगाशींत म्हणवचला हेशात म्हणवाच्या ಮೂಲಕ आमच्या इडी समाजाचेन्ना तसांची वेंकटेश बेंडे म्हणवाचेन्नाय म्हाजो धन्यवाद ओम स्वस्ती.